औषधांपेक्षा हा मानसशास्त्रीय मार्ग निवडा. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मनाचा त्रास कमी करायचा असेल तर औषध हाच एकमेव मार्ग आहे. चिंता, नैराश्य, झोप न येणं, चिडचिड, भीती, सतत नकारात्मक विचार यासाठी अनेक लोक थेट औषधांकडे वळतात. काही वेळा औषधांची गरज नक्कीच असते हे नाकारता येत नाही. पण मानसशास्त्रीय संशोधन असं सांगतं की अनेक मानसिक अडचणींमध्ये औषधांपेक्षा मानसशास्त्रीय मार्ग जास्त परिणामकारक, टिकाऊ आणि सुरक्षित ठरू शकतात. मानसिक समस्या म्हणजे मेंदूत काहीतरी बिघडलं आहे असा गैरसमज अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्यक्षात अनेक मानसिक अडचणी या विचार, भावना, सवयी, अनुभव आणि जीवनशैली यांच्याशी जोडलेल्या असतात. औषधं लक्षणं कमी करतात पण मूळ कारणांवर काम करत नाहीत. म्हणूनच औषध बंद केल्यावर त्रास परत वाढण्याची शक्यता जास्त असते. याच्या उलट मानसशास्त्रीय मार्ग म्हणजे थेरपी, समुपदेशन, विचार पद्धतीत बदल, भावनांचं नियमन आणि वर्तनातील सुधारणा. हे मार्ग व्यक्तीला स्वतःला समजून घेण्यास मदत करतात. संशोधन सांगतं की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटी, माइंडफुलनेस आधारित थेरपी, ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी एसीटी यांसारख्या पद्धती चिंता, नैराश्य, फोबिया, पॅनिक अटॅक, ताणतणाव यामध्ये दीर्घकाळ उपयोगी ठरतात. सीबीटी म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचा परस्पर संबंध समजून घेणारी थेरपी. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सतत माझ्याकडून काहीच होणार नाही असा विचार करत असेल तर तो विचार तिच्या भावनांवर परिणाम करतो आणि ती व्यक्ती काम टाळू लागते. थेरपीमध्ये अशा नकारात्मक अवास्तव विचारांना ओळखून त्यात हळूहळू बदल केला जातो. संशोधनानुसार सीबीटीमुळे मेंदूतील ताणाशी संबंधित सर्किट्समध्ये सकारात्मक बदल होतात. माइंडफुलनेस म्हणजे सध्याच्या क्षणात जागरूकपणे राहणं. सतत भूतकाळाची खंत किंवा भविष्याची चिंता यामुळे मन अस्वस्थ राहतं. माइंडफुलनेस सरावामुळे श्वास, शरीर आणि विचारांवर लक्ष केंद्रित करता येतं. अनेक संशोधनांमध्ये असं आढळलं आहे की नियमित माइंडफुलनेस सराव केल्याने ताणतणाव कमी होतो, झोप सुधारते आणि भावनिक स्थिरता वाढते. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही औषधाची गरज नसते. ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपीमध्ये त्रासदायक विचार किंवा भावना पळवून लावण्याऐवजी त्यांना स्वीकारायला शिकवलं जातं. मला चिंता आहे म्हणजे मी कमकुवत आहे असा निष्कर्ष काढण्याऐवजी मला सध्या चिंता जाणवते पण तरीही मी माझ्या मूल्यांनुसार पुढे जाऊ शकतो अशी भावना घेतली जाते. संशोधनानुसार ही पद्धत दीर्घकाळ मानसिक लवचिकता वाढवते. औषधांचा एक मोठा तोटा म्हणजे साईड इफेक्ट्स. झोप जास्त येणं, वजन वाढणं, चक्कर येणं, अवलंबित्व वाढणं असे परिणाम काही लोकांमध्ये दिसतात. मानसशास्त्रीय मार्गात असे शारीरिक साईड इफेक्ट्स नसतात. उलट व्यक्ती स्वतःची ताकद ओळखायला लागते. याशिवाय मानसशास्त्रीय मार्ग व्यक्तीला सेल्फ हेल्प कौशल्य शिकवतात. ताण आला की काय करायचं, नकारात्मक विचार कसे हाताळायचे, सीमा कशा ठरवायच्या, भावना कशा व्यक्त करायच्या हे शिकता येतं. ही कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडतात. औषध मात्र घेत असताना त्रास कमी होतो पण स्वतः हाताळण्याची क्षमता वाढत नाही. संशोधन असंही सांगतं की सामाजिक आधार म्हणजे कुटुंब, मित्र, विश्वासू व्यक्ती यांच्याशी मोकळेपणाने बोलणं हेही मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. समुपदेशनात व्यक्तीला सुरक्षित जागा मिळते जिथे तिचं ऐकलं जातं, न्याय केला जात नाही. हेच ऐकून घेणं अनेक वेळा औषधांपेक्षा जास्त दिलासा देतं. याचा अर्थ असा नाही की औषधं कधीच घेऊ नयेत. गंभीर नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया अशा स्थितींमध्ये औषधं आणि थेरपी दोन्ही आवश्यक असू शकतात. पण हलका ते मध्यम ताण, चिंता, भावनिक गोंधळ, नातेसंबंधातील समस्या यामध्ये प्रथम मानसशास्त्रीय मार्ग निवडणं संशोधनानुसार योग्य ठरतं. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त त्रास नसणं नाही, तर स्वतःला समजून घेणं, स्वतःशी दयाळू असणं आणि आयुष्याच्या अडचणींना सामोरं जाण्याची ताकद वाढवणं. औषधं लक्षणं शांत करू शकतं, पण मानसशास्त्रीय मार्गाने बदल घडतो तो विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि दृष्टिकोनात. म्हणूनच पुढच्या वेळी मन थकलं, अस्वस्थ वाटलं तर लगेच औषधांपेक्षा हा मानसशास्त्रीय मार्ग निवडण्याचा नक्की विचार करा. कारण खरा बदल बाहेरच्या गोळीत नाही तर आतल्या समजूतदारपणामध्ये दडलेला असतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.